शेतकरी मित्रांनो नमस्कार. जर आपण हे आपल्या शेतीमध्ये कच्चं शेणखत वापरत असाल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आपण शेतीमध्ये निर्माण करत आहात. समस्या कुठल्या? तर प्रामुख्याने कच्चं शेणखत हे खूप उष्ण व चिकट असतं, तर यामुळे आपल्या पिकाची पांढरी मुळी त्या ठिकाणी जळून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्या शेतीमधील अन्नद्रव्य आहे त्यामध्ये नत्र व तसेच इतर अन्नद्रव्ये हे शेणखत कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरले जातात, त्यामुळे ते पिकाला खूप कमी प्रमाणामध्ये मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे घातक बुरशा, घातक किडी, घातक निमॅटोड्स व तसेच तणांचे बी, हे 4 समस्या तुमच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत्या आणि त्यामुळे तुमचा रासायनिक औषधांवर खर्च त्या ठिकाणी वाढतो. पण हेच जर तुम्ही शेणखत नुसतं कुजून वापरलं तर ते एकदम मोकळं आणि भुसभुशीत त्या ठिकाणी गांडूळ खतासारखं तयार झालेलं असतं. यामुळे प्रामुख्याने हे तोटे तर तुम्हाला होणार नाही, हा तुमचा पहिला फायदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा अन्नद्रव्याचा अपटेक त्या ठिकाणी वाढेल, तुमची पांढरी मुळी त्या ठिकाणी वाढेल व तसेच पर्यावरणाचा व तुमच्या जमिनीचा पोत देखील त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला होईल. धन्यवाद.